श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 157। माईन भट्टाची महाजनासह भेट, विचारपण, ज्ञान निरूपण। माईन भट्टाला ईश्वर प्रतीती आल्यानंतर एके दिवशी माईन भट्ट भक्त महाजनांसह सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। दंडोते घातली, श्रीचरणा लागले, पूजा केली। भक्तजनासह दुधा तुपाच्या पदार्थाचा उपार केला, रेशमी वस्त्र त्रिवडी समर्पित केले। मग सर्वज्ञ भट्टोबासाला परावर निरूपण करीत असताना माईन भट्टांनी सर्वज्ञांना विचारले, जी ज्ञानाचे लक्षण कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो ज्ञान मोचक। हो जी, तर कोणाचे ज्ञान मोचक? सर्वज्ञ म्हणाले, परमेश्वराचे। जी तर परमेश्वराचे लक्षण कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो नित्य व्यापकू परमेश्वरू, अप्रमेयू, अनमित बंधू, अनाथ नातू, कृपाळू, अंतर्धानी। माईन भट्टांनी विचारले, जी परमेश्वराचे स्वरूप कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो परमेश्वरू पुरुषार्थू, लाभापासून लाभू असे आहे। हो जी, तर परमेश्वराचे कारण कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो परमेश्वरू सेव्ये हो, जीवू सेवकू असे आहे। हो जी, तर कार्य कसे आहे? जी सर्वज्ञ म्हणाले, विरुद्धाधर्मी समावेश, ईश्वराची अतिथी। यावर माईन भट्टांनी विचारले, जी व्यक्त अव्यक्त परमेश्वर ते अनिमित्त बंधू, अनाथ नातू, कृपाळू, अंतर्धानी परमेश्वर पुरुषार्थ, लाभापासून लाभ असे वाखाणलेले असता साक्षी कसा समजावा? सर्वज्ञ म्हणाले, अव्यक्तपर वस्तू परमेश्वर एक आहे। ते अवतार धारण करून आपल्या व्यक्त अव्यक्त स्वरूपाचे ज्ञान करतात। आपणच स्वतःहून साधन आहे व आपणच स्वतः साध्य देणारे आहे, प्राप्ती देणारे आहे। या वेगळ्या अव्यक्त स्वरूपाचा नाही उपयोग होत नाही। ईश्वर साक्षी बोलावा। यावर माईन भट्टांनी विचारले, जी साक्षीचे कसे लक्षण आहे? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो आपण करी ना, आणि का करवी ना करिता तरी सकळी देखे तो साक्षी बोली। जय श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।